तर मुलांना आपण या कवितेच्या माध्यमातून आलेले जे प्रश्न, जे ॲक्टिव्हिटी आणि गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा, जो आपला पहिला प्रश्न असणार आहे, तुम्हाला दोन इथे पर्याय दिले गेले आहेत, दोन मला ऑप्शन आहेत. या दोन ऑप्शनमधून आपला एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्न. आपण बघा इथे लिहिलेला आहे, जो आपला पहिला प्रश्न आहे, वी शॅल डॅश डॅश. तुम्हाला दोन पर्याय आहेत, ओव्हरकम आहे का ओव्हर रूल आहे. बघा इथे काय दोन पर्याय आहेत की वी शॅल, आपलं जे कवितेचं जे नावच आहे, जे आपले पोएमचं नाव आहे, काय आहे, वी शॅल. साहजिकच आहे, त्यामुळे तुम्हाला इथे ऑप्शनची गरजच नाही आहे. आपलं जे राईट आन्सर असणार आहे ते असणार आहे ओव्हरकम असणार आहे. इथे काय दिलं आहे, ओव्हर रूल. ओव्हर रूल म्हणजे की नियमांच्या नियम बाह्य आहे, तर त्यामुळे हे शब्द इथे लागू होणार नाही आहे. वी शॅल ओव्हरकम हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार. वी शॅल ओव्हरकम म्हणजे आम्ही जिंकू, आम्ही काय करणार आहोत, जिंकणारच आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पोएम इज अबाउट डॅश मुवमेंट इन USA. बघा इथे दिलं आहे की द पोएम इज अबाउटचा अर्थ त्याबद्दल, की जी पोएम आहे ही काय काय सांगत आहे, USच्या हालचालीबद्दलची तुम्हाला माहिती सांगत आहे का. मग कशाबद्दलची माहिती सांगत, पोएम इज अबाउट कशाबद्दलची माहिती सांगत आहे, वॉरबद्दलची माहिती सांगत आहे का सिव्हिल राईटची माहिती सांगत आहे. आता वॉरचा अर्थ काय आहे, युद्ध आहे, आणि सिव्हिल राईट म्हणजे की त्यांचा जो नागरिकत्व आहे त्याच्यासाठीचे हालचाल आहे. सिव्हिल राईट म्हणजे त्यांचा जो हक्क आहे, जो US मधला, की जे मानव आहेत तेथील राहण्याचा विषय, जो त्यांचा मानवी जो हक्क आहे त्याच्याविषयीची माहिती सांगत आहे. तर या दोनपैकी आपलं काय उत्तर नाही, वॉरची माहिती सांगत आहे का, तर नाही. वॉर म्हणजे काय आहे, युद्ध आहे. मग आपल्याला इथे युद्धाची माहिती सांगत नाही, इथे आपल्याला कसली माहिती सांगत आहे, सिव्हिल राईटची माहिती सांगत आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे तो पोएम इज अबाउट. पोएम आपली कसली माहिती सांगत आहे, जे सिव्हिल राईट, मानवी हक्काबद्दलची आपल्याला काय सांगत आहे, माहिती सांगत आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, द पोएम इज अबाउट सिव्हिल राईट इज मुवमेंट इन USA. USच्या मानवी हक्काबद्दलच्या हालचालीची आपल्याला या कवितेमध्ये माहिती सांगत आहे. आपलं जे थर्ड क्वेश्चन आहे मुलांनो, आपण वाचणार आहोत, वी शॅल ओव्हरकम इज अ डॅश सॉन्ग. वी शॅल ओव्हरकम हे जे आम्ही जिंकू हे जे कविता आहे ही तुम्हाला कशाबद्दलची आहे. तुम्हाला दोन पर्याय आहेत, प्रोटेस्ट आहे किंवा हॅपी आहे. आता हे त्यासाठी समजणं गरजेचं आहे की प्रोटेस्ट आणि हॅपी म्हणजे काय. वी शॅल ओव्हरकम इज अ डॅशर सॉन्ग, हे कशाबद्दलचं सॉन्ग आहे, गाणं आहे. बघा, प्रोटेस्टचा अर्थ आहे निषेध आहे, आणि हॅपीचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, हॅपीचा अर्थ तुम्हाला आनंद आहे. मग आता हे जे गाणं आहे हे हॅपीचं गाणं आहे का, तर साहजिकच नाही आहे. तर हे जे आन्सर असणार आहे हे आन्सर रॉंग आहे. त्यामुळं वी शॅल ओव्हरकम इज अ डॅश डॅश सॉन्ग कोणतं आहे, हे प्रोटेस्ट सॉन्ग आहे. आपल्या इथे मुलांना क्लिअर होत आहे. म्हणून जे आपलं राईट आन्सर आहे प्रोटेस्ट, वी शॅल ओव्हरकम इज अ प्रोटेस्ट सॉन्ग, हे आपल्या इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपलं नेक्स्ट आहे मुलांना क्वेश्चन, द सॉन्ग इज अँड डॅश डॅश सॉन्ग. जे गाणं आहे ते कोणत्या प्रकारचं गाणं आहे. तुम्हाला इथे दोन प्रकार दिलेले आहेत, आपण पाहणार आहोत, इन्स्पायरिंग का कॉमिक. आता इन्स्पायरिंगचा अर्थ काय आहे, प्रेरणादायक. इन्स्पायरिंगचा अर्थ प्रेरणादायक, आणि कॉमिकचा अर्थ की जिथे आपल्याला मजा वाटत आहे, की जे आपण त्याला म्हणू मजेशीर आहे. तर या दोनपैकी काय उत्तर असणार आहे, तर साहजिकच आहे कॉमिक असेल का, की हे आपल्याला गीत आहे, हे गीत वी शॅल ओव्हरकम आम्ही जिंकू, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे कॉमिक आहे का, कॉमेडी आहे का, म्हणजे एक आपण बोलू शकतो की आपल्या मनाला आनंद देणारी गोष्ट आहे का, तर नाही, अजिबात नाही. तर म्हणजे द सॉन्ग इज अँड, मग हे जे गाणं आहे, हे गीत आहे, कसं आहे, इन्स्पायरिंग आहे. इन्स्पायरिंगचा अर्थ काय आहे, उत्तेजन देणारं आहे, प्रेरणा देणारं हे काय आहे, गाणं आहे. म्हणून आपण इथं जे करेक्ट आन्सर असणार आहे, द सॉन्ग इज अँड इन्स्पायरिंग सॉन्ग आहे. गाणं कसं आहे, इन्स्पायर करत आहे, आपल्याला प्रेरणा देत आहे. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, आणि तो असणार आहे, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. इथे तुम्हाला आता पर्याय दिले नाहीत, इथे तुम्हाला दोन ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर याच्यावर तुम्हाला आधारित प्रश्न सांगायचा आहे. इथे तुम्हाला फक्त विधान दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे, तुम्हाला ते योग्य आहे का अयोग्य आहे, राईट आहे का रॉंग आहे, एवढंच तुम्हाला इथे सांगायचं आहे. बघा, आपण इथे पाहणार आहोत,
आपला जो प्रश्न असणार आहे, द सॉन्ग वी शॅल ओव्हरकम एक्सप्रेस आफ्रिकन अमेरिकन लीडर स्ट्रगल फॉर इक्वल राईट. बघा इथे काय दिलेलं आहे, आपण नीट समजून घेणार आहोत त्याचा अर्थ काय आहे. द सॉन्ग हे जे गाणं आहे, वी शॅल ओव्हरकम, कोणतं, आम्ही जिंकू, एक्सप्रेस आफ्रिकन अमेरिकन म्हणजे त्यावेळच्या काळामध्ये जे गोरे अमेरिकन होते आणि जे काळे अमेरिकन होते हे एकत्र राहत होते, परंतु जे गोरे अमेरिकन होते त्यांना त्यांच्यासारखा अधिकार मिळत नव्हता आणि त्याच्या संघर्षाची ही लढाई होती. म्हणजेच काय आहे, राईट्स जे सिव्हिलायझेशन होतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की आफ्रिकन अमेरिकन, की त्या अमेरिकनमध्ये जे काही आफ्रिकन अमेरिकन देखील राहत होते, लीडर स्ट्रगल फॉर इक्वल राईट. इक्वल राईटचा अर्थ काय आहे, समान अधिकार. इक्वलचा अर्थ काय आहे मुलांनो, समान. राईटचा अर्थ काय, अधिकार आहे. तर तिथल्या जे आफ्रिकन अमेरिकन होते त्यांना देखील काय करायचं, लीडर स्ट्रगल फॉर, तिथले जे लीडर होते, तिथले जे नेते होते ते कशासाठी लढाई करत होते, की आम्हाला समान अधिकार मिळवण्यासाठी ते लढत होते का, लढत होते. त्यांनी फक्त विचारले. मग ट्रू आहे का फॉल्स आहे, तर साहजिकच आहे आपलं उत्तर काय आहे, ट्रू असणार आहे. फॉल्स असणार आहे कारण आपण जे गीत गात आहोत, की जे आपण पूर्ण पोएम शिकले आहे ती कशावर आहे, स्ट्रगलवर शिकले आहेत, आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे, द सॉन्ग वी शॅल ओव्हरकम एक्सप्रेस आफ्रिकन अमेरिकन्स लीडर स्ट्रगल इन फॉर इक्वल राईट. दिस आन्सर इज करेक्ट आपलं असणार आहे, आणि म्हणून आपण ट्रूवर काय करणार आहोत, आपण मार्क करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द 20th सेंचुरी, की 20व्या शतकातलं हे एक महत्त्वाचं प्रभावशाली गीत होतं. त्यांनी फक्त ट्रू और फॉल्स विचारलं आहे. का विचारलं नाही, ते प्रश्न उत्तर नाही आहे, तिथे काय आहे, चूक की बरोबर आहे. म्हणून त्यांनी विचारलं, इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द 20th सेंचुरी, 20व्या शतकातलं हे एक महत्त्वाचं गाणं होतं. मग ट्रू और फॉल्स आहे, काय आहे, ऑब्व्हियसली आपलं जे उत्तर आहे ते काय आहे, ट्रू असणार आहे. कारण हे एक 20व्या शतकातलं महत्त्वपूर्ण हे गाणं होतं आणि हे प्रत्येक आपल्या शाळेमध्ये देखील हे गाणं गायलं जात होतं. हे देखील आपण या कवितेच्या माध्यमातून पाहिलं आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघा, द सॉन्ग हॅज सिग्निफिकन्स ओनली इन इंडिया. ते काय सांगत आहे, की जे आपलं हे जे गाणं आहे ते फक्त इंडिया पुरतंच महत्त्वाचं स्थान दर्शवत आहे का, तर बघा ट्रू आणि फॉल्स आहे. तर नाही, तर आपण त्या पोएमध्ये पाहिलं होतं की हर एक देशाचे जे कंट्रीज आहेत त्या कंट्री काय करतात, ते स्वातंत्र्य लढ्यासाठी हे गाण्याचा त्याचा उपयोग करत आहे. म्हणजे हे जे गाणं आहे ते पूर्ण कंट्रीभर, पूर्ण देशभर हे गाणं पसरत आहे. म्हणून जे हे वाक्य आहे, जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, फॉल्स आहे. म्हणजे कसं आहे, चुकीचं आहे. द सॉन्ग हॅज सिग्निफिकन्स ओनली इन अदर कंट्रीज, म्हणजे ओव्हरऑल आहे, म्हणजे होल कंट्रीज असं त्याचं उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, वी शॅल ओव्हरकम इज अ सॉन्ग विथ हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. वी शॅल ओव्हरकम, आम्ही जिंकू, हे जे गाणं आहे हे याला ऐतिहासिक आपण म्हणू शकतो की बॅकग्राऊंड आहे का, त्याला पृष्ठभाग आहे का, मग त्याची एक मागची बाजू आहे का, की एक हिस्टॉरिकल ऐतिहासिक बाजू आहे का, असं त्यांनी विचारलं आहे. वी शॅल ओव्हरकम इज अ सॉन्ग विथ हिस्टॉरिकल. हिस्टॉरिकल म्हणजे काय, ऐतिहासिक बॅकग्राऊंड, त्याला ऐतिहासिक बॅकग्राऊंड आहे का. तर ट्रू और फॉल्स मध्ये आपलं काय उत्तर असणार आहे, साहजिकच ऑब्व्हियसली की आपण हे काय जे पोएम बोलत आहोत ती कशी आहे, हिस्टॉरिकलच आहेत, आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे ट्रू, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून 8चे 8 देखील प्रश्नांची उत्तरे इथे दिले गेलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करू. बघा, त्यापैकी आपण पाहणार आहोत जो आपला गेम आहे माकड टोपी याचा पाहणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे, वी शॅल ओव्हरकम इज अ डॅश सॉन्ग. आता तुम्हाला इथे 4 पर्याय दिले, त्या 4 पर्यायापैकी आपलं योग्य आन्सर असणार आहे. जो आपला पहिला प्रश्न आहे, वी शॅल ओव्हरकम इज अ डॅश डॅश सॉन्ग. हे वी शॅल ओव्हरकम म्हणजे जो आपला तुम्हाला 4 पर्याय दिले, वी शॅल ओव्हरकम इज अ डॅश डॅश सॉन्ग, हे जे सॉन्ग आहे आम्ही जिंकू, हे कोणत्या प्रकारचं सॉन्ग आहे. मग तुम्हाला विचारलं, इमोशनल आहे, प्रोटेस्ट आहे, सॅड आहे का हॅपी आहे. बघा, या 4 पैकी आपलं आपण समजून घेणार. हॅपीचा अर्थ आनंद आहे, सॅडचा अर्थ दुःख आहे, प्रोटेस्ट म्हणजे निषेध आहे, इमोशनल म्हणजे भावनात्मक आहे. तर आपलं जे उत्तर असणार आहे, वी शॅल ओव्हरकम इज अ प्रोटेस्ट सॉन्ग, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपलं सेकंड क्वेश्चन आहे, इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द डॅश सेंचुरी. हे जे गाणं आहे हे गाणं कोणत्या शतकामध्ये खूप महत्त्वाचं आणि पॉप्युलर होतं आणि पॉवरफुल होतं, प्रभावशाली होतं. मग तुम्हाला इथे सेंचुरी दिली आहे 20वी, 20, 18, 19 का 17.
तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो 20. इट वॉज द मोस्ट पॉवरफुल. कारण 1890-70 हा आपला कुठेही शब्द आलेला नाही आहे आणि आपण लेसनमध्ये पाहिलं होतं की इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द 20th सेंचुरी. हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपलं थर्ड क्वेश्चन असणार आहे मुलांना, आपण बघणार आहोत. दिस सॉन्ग इज अँड डॅश डॅश सॉन्ग. द सॉन्ग इज अँड डॅश सॉन्ग. मग हे सॉन्ग कसं आहे? तुम्हाला 4 पर्याय आहेत. हॅपी आहे, कॉमिक आहे, इमोशनल आहे का इन्स्पायरिंग आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? द सॉन्ग इज अँड काय आहे? हॅपी असू शकतं का? तर हे आन्सर नाहीये. कॉमिक तर अजिबात नाहीये. इमोशनलही नाही. मग कसं इन्स्पायरिंग आहे, आपल्याला काय देत आहे? प्रेरणा द्यायचं काम करत आहे. म्हणून आपण आपलं योग्य उत्तर असणार आहे द सॉन्ग इज अँड इन्स्पायरिंग. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे आणि म्हणून करेक्ट आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, वी शॅल डॅश डॅश. तुम्हाला लाईन पूर्ण करायची, कंप्लीट करायची आहे. वी शॅल काय आहे? मग ओव्हरकम आहे, ओव्हरडोस आहे, ओव्हररूल आहे का ओव्हरऑल आहे. आता बघा हे शब्द नीट समजून घ्यायचे आहेत. सगळे दिसायला हे सारखे दिसत आहेत परंतु याचा अर्थ हा वेगळा आहे, मिनिंग वेगळा आहे. ओव्हरऑल म्हणजे सगळीकडे सारखं असणारा. ओव्हररूल म्हणजे नियम बाह्य आहे. ओव्हरडोस म्हणजे जो डोस जी मात्रा आहे त्याच्यापेक्षा जास्त देणं आहे. आणि ओव्हरकम जे आपली जे करेक्ट आन्सर असणार आहे वी शॅल ओव्हरकम, आम्ही जिंकू, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार. तुम्हाला याचा अर्थ देखील मी इथे सांगितलेले आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, द पोएम इज अबाउट डॅश डॅश मुवमेंट इन USA. ही जी पोएम आहे तुम्हाला कोणत्या बद्दलची माहिती सांगत आहे मुलांनो? तुम्हाला 4 पर्याय आहेत. अमेरिकेतील कोणत्या घटनेबद्दलची किंवा कोणत्या गोष्टीबद्दलची, हालचालीबद्दलची सांगत आहेत माहिती. मग वॉरबद्दलची सांगत आहेत, बॅटलबद्दलची सांगत आहेत, सिव्हिल राईट सांगत आहे की रिओट सांगत आहेत. बघा बॅटल म्हणजे देखील लढाईच आहे, वॉर म्हणजे देखील लढाईच आहे. दोन्हीचा अर्थ सारखा आहे. रिओटो आणि सिव्हिल राईट म्हणजे यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे त्या मुलांना सिव्हिल राईट म्हणजे त्यांचा जो मानवी जो हक्क आहे त्या हक्कासाठी त्याची लढाई होती. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर द पोएम इज अबाउट सिव्हिल राईट मुवमेंट इन USA हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण काय करणार, योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण या 5 जे मुलांना गेमच्या माध्यमातून आपण 5ची प्रश्नाची उत्तरे आपण इथे दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी आणि गेम याच्या माध्यमातून आपण प्रश्न घेतले. आता आपण पाहणार आहोत टेस्ट आणि क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मुलांना आता आपण या कवितेच्या माध्यमातून आपण टेस्टच्या माध्यमातून आपण काही प्रश्नोत्तरं पाहणार आहोत. ती कोणत्या प्रकारची प्रश्नोत्तरं आहेत ते देखील आपण बघण्याचा आता प्रयत्न करूया. बघा जो आपला पहिला प्रश्न आहे आणि तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिले गेलेले आहे. तुम्हाला 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी आपलं जे योग्य उत्तर आपण तिथे असणार आहे आपण ते बघा पाहणार आहोत. बघा आपला जो पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. जो पहिला प्रश्न आहे द सॉन्ग इज अँड डॅश डॅश सॉन्ग, की हे जे सॉन्ग आहे कोणत्या प्रकारचं सॉन्ग आहे. मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत. हॅपी आहे, इमोशनल आहे, कॉमिक आहे का इन्स्पायरिंग आहे. या 4पैकी आपलं कोणतं योग्य उत्तर असणार आहे मुलांनो, की बघा दिस सॉन्ग इज अँड कसं आहे. हॅपी म्हणजे आनंद आहे, इमोशनल म्हणजे भावनात्मक आहे, कॉमिक म्हणजे हसवणारं आहे आणि इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणा देणार आहे, प्रेरणादायक आहे. ते 4पैकी आपलं योग्य उत्तर आहे द सॉन्ग इज अँड इन्स्पायरिंग. काय आहे आपलं आन्सर, इन्स्पायरिंग सॉन्ग हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आपलं सेकंड क्वेश्चन असणार आहे बघा, द पोएम इज अबाउट डॅश डॅश मुवमेंट इन USA. द पोएम इज अबाउट की जी कविता आहे ही कोणत्या युनायटेड स्टेट अमेरिकेमधील जी कविता ही काय दर्शवत आहे किंवा कशाबद्दलची माहिती इथे सांगत आहे. तर तुम्हाला 4 पर्याय आहे. 4 पर्याय आपण वाचणार आहोत आणि ते समजून घेणार आहोत की हे 4 पर्याय कोणते आहेत. बघा पहिला आहे वॉल्स, सेकंडली आहे सिव्हिल राईट, थर्ड आहे बॅटल आहे, तिसरं आहे, फोर्थ आहे रिओट. मग 4पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. आधी आपण यांचा पूर्ण शब्द अर्थ आपण मिनिंग हार्डवर्ड्स आपण समजून घेणार. रिओटचा अर्थ आहे मुलांना दंगा करणे, बॅटलचा अर्थ आहे लढाई करणे, सिव्हिल राईट म्हणजे जो मानवी हक्क आहे आणि वॉर म्हणजे युद्ध आहे. मग या 4पैकी जी कविता आहे ही युनायटेड स्टेट म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दलची माहिती सांगत आहे. तर तुम्हाला त्याचप्रमाणे दंगाची माहिती सांगत आहे, तुम्हाला लढाईची सांगत आहे, मानवी हक्काची सांगत आहे का युद्धाबद्दलची. तर या
चारपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, की द पोएम इज अबाउट सिव्हिल राईट, आपल्या मानवी हक्काबद्दलची ते काय करत आहे, आपल्याला माहिती देत आहे. हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तर आन्सर क्लिक केलं आहे. द पोएम इज अबाउट डॅश डॅश, द पोएम इज अबाउट सिव्हिल राईट मुवमेंट इन USA, हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला थर्ड आहे मुलांनो, वी शॅल डॅश डॅश. माझे तुम्हाला एक ओळ पूर्ण करायची आहे. वी शॅल डॅश डॅश काय आहे, मग ओव्हरकम आहे, ओव्हररूल आहे, ओव्हरडोस आहे किंवा ओव्हरऑल आहे. मग या चारपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, मग ओव्हरऑल, ओव्हरडोस आणि ओव्हररूल हे काय आहे, आपले याच्यातले निकमी शब्द आहे. जो आपला शब्द आहे वी शॅल ओव्हरकम, हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य आन्सरवर आपण आता इथे क्लिक करणार आहोत. आणि म्हणून आपलं आन्सर असणार आहे वी शॅल ओव्हरकम. आपण ओळ पूर्ण केलेली आहे. आपला फोर्थ क्वेश्चन असणार आहे मुलांनो, इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द डॅश डॅश सेंचुरी, की हे जे गाणं आहे कितव्या शतकातलं लोकप्रिय गाणं आहे. इथे बघा पॉवरफुल म्हणजे काय, शक्तिशाली आपण बोलू शकतो. सॉन्ग ऑफ द सेंचुरी, सेंचुरी म्हणजे शतक, कोणत्या शतकामधलं, वो इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द डॅश डॅश सेंचुरी. हे जे गाणं आहे कोणत्या शतकामध्ये महत्त्वपूर्ण होतं किंवा प्रभावशाली होतं आपण बोलू शकतो, पॉवरफुल होतं. मग इथे तुम्हाला 20th सेंचुरी, 19th सेंचुरी, 70th सेंचुरी आणि 80th सेंचुरी यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो 20th सेंचुरी हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. इट वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द 20th सेंचुरी हे आपलं योग्य उत्तर इथे आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे, वी शॅल ओव्हरकम इज अ डॅश डॅश सॉन्ग. हे जे सॉन्ग आहे किंवा हे गीत आहे आम्ही जिंकू, मग ह्याच्यामध्ये कसं गीत आहे, हे कोणत्या प्रकारच्या गीतामध्ये मोडतं, हे इमोशनल आहे, सॅड आहे, प्रोटेस्ट आहे का हॅपी आहे. या चारपैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. आपण आधी त्याचा अर्थ समजून घेऊया. हॅपीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, हॅपी म्हणजे आनंद आहे, प्रोटेस्ट म्हणजे निषेध आहे, सॅड म्हणजे दुःख आहे आणि इमोशनल म्हणजे भावनात्मक आहे. इमोशन म्हणजे काय, भावनात्मक आहे. या चारपैकी आपले उत्तर काय, वी शॅल ओव्हरकम इज डॅश डॅश काय आहे मुलांनो, प्रोटेस्ट आहे. म्हणजे हा निषेध केला आहे की मानवी हक्कासाठी ते काय करत आहेत, लढत आहेत, की त्यांना जे हक्क मिळत नाही आहेत, की जे इतर मानवांना मिळत आहेत आणि ते त्यांना मिळत नाही म्हणून त्या गोष्टीचा ते काय करत आहेत, निषेध करत आहेत, म्हणजे प्रोटेस्ट करत आहेत. म्हणून जे आपण योग्य उत्तर आहे, या योग्य उत्तर आपण काय करणार आहोत, तर आपण योग्य उत्तर इथे क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा आपले जे पाचीचे फिनिश दाखवले, आपले पाचीचे प्रश्न उत्तर इथे आपण सोडवलेले आहेत.